आज आपल्याला ह्या राहिलेल्या कपड्यांपासून एक शॉपिंग बॅग बनवायची आहे आणि बॅग शिवल्यानंतर हे राहिलेले छोटे छोटे पीस आहेत आणि हे शर्ट पीसचे तुकडे राहिलेले आहेत. इथे हे नॉर्मली ह्याचे कलर जात नाहीत, त्याच्यामुळे मी हे सगळे शर्ट पीसचे राहिलेले पीसेस घेतलेत आणि इथे आपल्याला 2 इंचाच्या सगळ्या स्ट्रीप कट करून घ्यायच्या आहेत. 2 इंचाच्या इथे मी ह्या अशा सगळ्या 2 इंचाच्या स्ट्रीप कट करून घेतल्या आहेत. 2 इंचाच्या. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या सगळ्या स्ट्रीप एकत्र जोडायच्या आहेत. इथे तुम्ही अशा मोठ्या स्ट्रीपसुद्धा जोडू शकता आणि जर हे बरेच कलर असतील आणि ते जर एकत्र जवळजवळ हवे असतील तर ह्या स्ट्रीपच्या हे असे एवढे पीस करून एका मापाने हे असे एकत्र घेऊन सगळे एकमेकांना जोडून घ्यायचे. हे असे कट करून झाल्यानंतर हे असे एकमेकांना जोडून घ्यायचे. हे जोडल्यानंतर इथे हा दुसरा पीस हे असे एकमेकांना जोडून पूर्ण एक मोठी स्ट्रीप बनवून घ्यायची आहे. ह्या अशा सगळ्या पट्ट्या लहान मोठ्या साईजच्या एकमेकांना जोडून घेतल्या आहेत आणि एक मोठी अशी एक स्ट्रीप तयार केली आहे आणि त्याला असं गोल करून इस्त्री करून ठेवायचं आहे. हे असं करून हा असा रोल करून ठेवला आहे आणि ते झाल्यानंतर इथे मी एक रबर शीट घेतली. इथे तुम्ही कॅनव्हाससुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यावर आपल्याला ही स्ट्रीप क्रॉसमध्ये जोडायची आहे. कॅनव्हास किंवा कोणतंही जाड एखादं कापड असेल ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. इथे मी कोणत्याही एका कॉर्नरला आणि ही रबर शीट मला जे फॅब्रिकचा पीस असेल, क्विल्टेड पीस असेल, तो मला 30 इंच बाय 18 इंचाचा घ्यायचा आहे आणि इथे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे दोन्ही बाजूने. एका कॉर्नरला इथे 2 इंच मार्क करायचं आहे. तसंच इथे सुद्धा 2 इंचावर मार्क करायचं आहे आणि ही स्ट्रीप, ही सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे. ही सरळ बाजू ही अशी ह्या कॉर्नरला अशी जोडायची, अशी इथे शिवायचं आणि इथे इथे ही एक स्ट्रीप जोडून घेतली आहे अशी. इथे बाहेरचं फॅब्रिक कट करून घेतलं. त्याच्यानंतर ही दुसरी स्ट्रीप जोडताना ही सेम स्ट्रीप त्याच्यावर येणार आहे, पण ही अशी जोडायची आहे. ही अशी ही बाजू इथे येईल अशी पहिल्यांदा ठेवायची आणि त्याच्यानंतर हा भाग इथे ठेवून हा इथे जोडून घ्यायचा आहे. ही अशी इथे दुसरी पट्टी अशी जोडून घेतली. त्याच्यानंतर हे फॅब्रिक असं वरच्या बाजूला करायचं आहे. आता ही सरळ बाजूला केल्यानंतर इथे ही एक्स्ट्रा स्ट्रीप अशी कट करायची. नंतर हा भाग इथे जर कॅनव्हास असेल तर आपण इथून इस्त्री करू शकतो. त्याच्यानंतर हा भाग पहिल्यांदा असा ठेवायचा, म्हणजे इथेपर्यंत येईल असा हा भाग ठेवायचा आणि हा ठेवून झाल्यानंतरच हे असं शिवायचं. जर आपण इथून कॉर्नरला शिवलं तर इथून हे बाहेर राहणार, त्याच्यामुळे हे असं बघूनच हे इथे शिवायचं आहे. हे इथेच शिवून झाल्यानंतर हा भाग असा वरच्या बाजूला करायचा आणि नंतर हे एक्स्ट्रा स्ट्रीप कट करायची आहे. त्याच्यानंतर इथून परत ही अशी स्ट्रीप इथे करून बघायची आणि हे होत असेल तेव्हाच इथून इथे शिवून घ्यायची आहे आणि अशाच ह्या सगळ्या पट्ट्या जोडायच्या आहेत. ह्या अशा सगळ्या स्ट्रीप मी जोडून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच जणांकडे बॅगेचं सामान मिळत नाही, रबर शीट
कुठे मिळेलच असं नाही. अशा वेळेला जर तुम्ही कॅनव्हास मिळतो सगळ्या दुकानांमध्ये, ज्या ठिकाणी शिलाईचं मटेरियल मिळतं तिथे तुम्हाला कॅनव्हास मिळू शकतो, स्टिकी कॅनव्हास, तर तो घेऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावर ही अशी शिलाई करू शकता. आणि पेपर कॅनव्हास जर तुम्ही यूज केला तर त्याच्यावर हे सगळं शिवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर फोम मागे ठेवायचा आणि त्याच्यावर इथे तुम्ही असं क्विल्टसुद्धा करू शकता. आता जर इथे शिवायचं जर असेल तर इथे ही पूर्ण अशी क्रॉसमध्ये एक एक शिलाई केली तरी हा क्विल्टिंगचा ह्या बॅगेला लूक येऊ शकतो. आणि आता ते झाल्यानंतर इथे जर शिवायचं असेल तर हे शिवून घ्यायचं आणि जर नसेल तर जे बॅगेचं मेजरमेंट आहे 30 इंच बाय 18 इंचचा हा मला एक पीस कट करायचा आहे, तो मी कट करून घेणार. सुरुवातीला मी एका बाजूला स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे आणि ह्या एका बाजूला तसं इथे मी 30 इंच आणि इथून इथे 18 इंच घेऊन एक्स्ट्रा सगळं फॅब्रिक मी कट करून घेणार आहे. हे इथे मी एका बाजूला स्ट्रेट कट करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे 30 इंच इथे ठेवून हे इथे मी 30 इंचाचं मार्क करणार आहे. हे असं दोन ठिकाणी मार्क करून एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे आणि त्याच्यावर मी हे असं कटिंग करणार. हे असं कटिंग करायचं आणि असंच ह्या दुसऱ्या बाजूला कट करायचं आहे. हे असं क्विल्ट करून घेतलं आणि मापाप्रमाणे कट करून घेतलं. हे असं क्विल्ट केल्यामुळे जे छोटे छोटे पीस असतात त्याचासुद्धा उपयोग आपण बॅगेसाठी करू शकतो. आणि हे पटकन क्विल्ट होतं, वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर अस्तरसाठी मी हा शर्ट पीस घेतला आहे. हा शर्ट पीस आहे याच्या बॅगेसाठी मी अस्तरसाठी उपयोग करणार आहे. आणि आता हे आपल्याला पॉकेट बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हा जो शर्ट पीस होता त्याचाच एक पीस कट करून घेतला आणि त्याचं माप आहे 20 इंच बाय 12 इंच. 20 बाय 12चा हा एक पीस घेतला आहे आणि हा पीस आहे 30 इंच बाय 18 इंच. 30 बाय 18चा हा एक पीस आहे. मधून मी फोल्ड केलं आहे आणि इथे एका बाजूला, ही मागची बाजू आहे, एका बाजूला 1 इंच मार्क करायचं आहे आणि इथून इथेचं सेंटरचं मार्क. त्याच्यानंतर हा पीस घ्यायचा आहे जो 20 इंच बाय 12 इंचाचा घेतला होता आणि जे 1 इंचाचं मार्क आहे त्याच्यावर हा पीस ठेवायचा आहे आणि इथे सुद्धा सेंटरचं मार्क करून घ्यायचं आहे आणि हा 1 इंचाच्या मार्कवर ठेवायचा आहे. आणि ही उलट बाजू आहे. त्याच्यानंतर इथे मी पिन लावून घेतल्यात आणि इथून 1 इंच मार्क करायचं आहे 1 इंचावर. इथून सुद्धा 1 इंचावर मार्क करायचं आहे. तसंच इथून सुद्धा 1 इंचावर मार्क करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर हे जे 1 इंचाचं मार्क आहे तिथून अर्धा इंच मार्क करायचं आणि एक असा बॉक्स बनवून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता हा मी बॉक्स करून घेतला आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशी शिलाई करायची आहे. इथे हे असं चारही बाजूने शिवून घेतलं आहे. आणि आता हे शिवून झाल्यानंतर असं मधून फोल्ड करायचं आहे आणि ह्या बॉक्सच्या मध्ये एक अशी लाईन आखून घेतली आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे कट करायचं आहे. पहिल्यांदा एक छोटासा कट करायचा आणि हे झाल्यानंतर हे असं कॉर्नरला क्रॉस कट करायचं आहे आणि असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असं कट करून घ्यायचं आणि असंच ह्या बाजूला सुद्धा असं क्रॉसमध्ये कट करायचं. हे असं कट करून झाल्यानंतर अस्तर आतल्या बाजूला करायचं. हे पूर्ण असं आतल्या बाजूला करून घ्यायचं अस्तर. हे असं
त्याच्यानंतर ही 12 इंचाची झिपर घेतली आहे. रनरची साईड अशी ठेवायची आहे आणि ह्या साईडला 1 इंच अस्तर बरोबर ठेवायचं आणि इथे 1 इंच आतमध्ये घालायचं असं आणि हे असं शिवून घ्यायचं. ही झिपर चारही बाजूने शिवून घ्यायची. हे असं चारही बाजूने शिवून घेतलं आणि हे झाल्यानंतर असं परत मागच्या बाजूला यायचं आहे आणि हा भाग वर करून इथे हे असं शिवून घ्यायचं. हे असं मशीनमध्ये घालून ही बाजू शिवून घ्यायची. त्याच्यानंतर ही बाजू शिवून घ्यायची. हे बाजूला करायचं आणि हे शिवून घ्यायचं आणि इथे सुद्धा हे असंच शिवून घ्यायचं आहे. हे असं तीनही बाजूने शिवून घेतलं आहे आणि हे शिवून झाल्यानंतर हे आपलं पॉकेट तयार झालं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे कॉर्नर्स आपल्याला कट करायचे आहेत. हे दोन्ही एकत्र ठेवून इथे इथून 2.5 इंच मार्क करायचं आहे. 2.5 इंचावर 2.5 इंच. तसंच ही इथेपर्यंत शिलाई येईल. शिलाईच्या पुढे 2.5 इंच मार्क करायचं आहे आणि हे असं इथे आपल्याला कट करायचं आहे आणि हे कट करायचं आणि असंच मार्क इथे करायचं आहे. हे असे दोन्ही कॉर्नर्स कट केलेत. त्याच्यानंतर हा पीस असा तयार होईल. त्याच्यानंतर हे 2 फॅब्रिकचे पीस घेतलेत आणि हे सुद्धा हे फॅब्रिक शर्ट पीसचंच आहे आणि त्याचं माप आहे 3 इंच बाय 18 इंच. 3 बाय 18चे हे 2 पीस आहेत आणि त्याच्या मागे ही रबर शीट आणि ही रबर शीट 2.5 mm आहे आणि ही अशी चारही बाजूने शिवून घ्यायची. हे असे दोन्ही पीस मागे रबर शीट लावून तयार करून घेतलेत आणि त्याच्यानंतर इथे फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आणि सेंटरकडून दोन्ही बाजूला 3-3 इंचावर मार्क करायचं आहे. 3 इंच एका बाजूला आणि 3 इंच एका बाजूला असं हे दोन्ही पीसवर 3-3 इंचावर मार्क करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे बेल्ट घेतलेत. हे मी तयार कॉटनचे बेल्ट घेतलेत. हे जर असे बेल्ट तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही ह्या फॅब्रिकचे सुद्धा बेल्ट बनवू शकता. आणि हे बेल्ट 26 इंचाचे बेल्ट आहेत. 26 इंचाचे हे 2 बेल्ट घेतलेत. इथे 3 इंचाचं जे मार्क आहे त्या मार्किंगच्या बाहेर हे बेल्ट असे जोडायचे आहेत आणि वर 1 इंचावर 1 इंचापर्यंत वर शिलाई करायची आहे. 1 इंच हे असं शिवून घ्यायचं. हे असं क्रॉसमध्ये आणि असाच हा दुसरा बेल्टसुद्धा इथे शिवायचा आहे आणि हा बेल्ट इथे. हे असे दोन्ही बेल्ट इथे जोडून घेतलेत आणि हे बेल्ट जोडून झाल्यानंतर इथे 1 इंचापर्यंत वरपर्यंत शिलाई केली आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे आपण हे बेल्ट जोडले होते. ही बाजू इथे जोडायची आहे अशी शिवून घ्यायची. हे अशा दोन्ही बाजू इथे जोडून घेतल्यात. एक बाजू इथे आणि एक बाजू ह्या साईडला. आणि आता हे झाल्यानंतर ह्याचं वरच्या बाजूला करायचं. हा बेल्टसुद्धा वर करायचा आहे आणि शिलाई खालच्या बाजूला घेऊन इथे ह्या फॅब्रिकवर इथे असं टॉप स्टिच करायचं आहे. तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असं इथे ह्या बाजूला टॉप स्टिच करून घेतलं आहे आणि टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे अस्तरसाठी आपण जे कापड घेऊ ते कापड ह्याच्या वर ठेवायचं असं आणि ह्याच्या मापाने हे असं कापड कट करून घ्यायचं. ह्याच्या मापाने इथून
इथेपर्यंत हे कापड कट करून घ्यायचं. इथे मी हे सगळं असं टाचण्या लावून ह्याच मापाने हे अस्तर कट करून घेतलं आहे. जसा शेप आहे तसंच अस्तर कट करून घेतलं आहे. आणि ते झाल्यानंतर हे अस्तर सेपरेट करायचं आहे. आणि हे जसं पॉकेट बनवलं तसं आपण अस्तरच्या मागच्या बाजूला सुद्धा इथे पॉकेट बनवू शकतो. आणि त्याच्यासाठी इथे 3 इंचावर मार्क करायचा आहे. तीन इंचावर मार्क करून हे अस्तर 12 इंच बाय 20 इंचाचा हा पीस घेतला आहे. आणि त्याचं हे असंच पॉकेट बनवायचं आहे. आणि ही झिपर 12 इंचाची. जसं आपण पहिलं पॉकेट बनवलं होतं तसंच हे सुद्धा पॉकेट बनवायचं आहे 3 इंचावर मार्क करून. हे असं अस्तरच्या एका बाजूला हे पॉकेट करून घेतलं आहे. जसं हे पॉकेट केलं होतं तसंच हे सुद्धा एक सारख्याच मापाचं आहे. हे पॉकेट करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आणि हे इथून इथे हा पार्ट जोडल्यावर 34.5 34.5 इंचाचा हा पीस तयार झाला आहे. आणि बाय 18 34.5 बाय 18चं हे अस्तर घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे हे असं पॉकेट मागच्या बाजूला सुद्धा आपण घेऊ शकतो. पण मी आता पुढच्या बाजूला घेणार आहे. ही 18 इंचाची झिपर आहे. 18 इंचाची झिपची सरळ बाजू इथे ठेवायची. आणि हा भाग इथे ठेवायचा. हे असं शिवून घ्यायचं. हे असं शिवून झाल्यानंतर ही झिप सेपरेट करायची. आणि ही झिपची सरळ बाजू ह्या बाजूला ठेवायची. सरळ बाजू खाली येईल अशी इथे ठेवायची. आणि त्याच्यावर हे अस्तर, हे असं अस्तर आहे. तो अस्तरचा भाग इथे ठेवून इथे सुद्धा इथून इथे शिवून घ्यायचं. ही अशी दोन्ही बाजूने झिप जोडून झाल्यानंतर हे सरळ करायचं. असं हे असं सरळ करायचं. आणि इथे ही शिलाई अशी खालच्या बाजूला घेऊन इथे वरच्या बाजूला टॉप स्टिच करायचं आहे. इथे आणि इथे सुद्धा हे असं अस्तर मागे घ्यायचं. आणि इथे सुद्धा हे असं टॉप स्टिच करायचं. हे अस्तर असं मागे ठेवून हे असं टॉप स्टिच करून झाल्यानंतर दोन्ही बाजूने एक एक रनर घालायचा आहे. आणि रनर घातल्यानंतर इथे हे अस्तर असं उलट करायचं. उलट करायचं आहे. बऱ्याचदा अशी उलट करताना झिप ओपन होते. त्याच्यासाठी जर रनर घातल्यानंतर हे लॉक केलं तर हे परत ही झिप उघडणार नाही. हे असं रनरची दोन्ही झिपरच्या बाजू लॉक करून झाल्यानंतर हे असं उलट करून घ्यायचं आहे. उलट केल्यानंतर ही अस्तरची बाजू एका बाजूला येईल आणि ही फॅब्रिकची बाजू एका बाजूला. आणि आता आपल्याला इथे कोणत्याही दोन्ही बाजूतल्या कोणत्याही बाजूतली एक एवढी बाजू सोडायची आहे. आणि इथून इथेपर्यंत इथून इथे इथून इथे पूर्ण इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आहे. इथे मी एवढी जागा सोडली आहे. आणि इथून इथे जोडून घेतलं आणि ही एक बाजू पूर्ण आणि ही दुसरी साईड सुद्धा. आणि हे झाल्यानंतर
हे कॉर्नर्स असे जोडायचे आहेत. इथून इथे शिलाई करायची आणि अशीच हे चारही कॉर्नर्स असेच हे जोडून घ्यायचे आहेत. हे असे चारही कॉर्नर्स शिवून झाल्यानंतर हा भाग असा आहे आणि हा भाग असा आहे. हा असा ठेवते आणि हा भाग असा घ्यायचा आणि इथे हे इथून इथे शिवून घ्यायचं. तसंच हा भाग असा इथून इथे शिवायचं. इथे हा बेस असा जोडून घेतलाय अस्तर आणि हा क्विल्टेड पीस. आणि हे झाल्यानंतर ही जी ओपन स्पेस ठेवली होती तिथून आपण ही झिप ओपन करायची आहे आणि ही बॅग हळूहळू बाहेर काढायची. इथून ही बॅग बाहेर काढायची. इथून ही सरळ बाजूला केल्यानंतर ही जी ओपन स्पेस आहे ही आतल्या बाजूला अशी फोल्ड करायची दोन्ही बाजूने आणि इथे असं टॉप स्टिच करून घ्यायचं. हे असं अस्तरच्या ह्या ओपन स्पेस जी होती तिथे ही बंद करून घेतली आणि त्याच्यानंतर ही बॅग आपल्याला सरळ करायची आहे. अशी ही बॅग आपली पूर्ण झाली आहे. खूप सुंदर दिसते आणि मोठी आहे, त्याच्यामुळे सामानसुद्धा याच्यात खूप राहू शकतं. इथे मागच्या बाजूला एक झिपचं पॉकेट आहे. तसंच इथे आतल्या बाजूला एक मोठं झिपचं पॉकेट आणि ही एवढी मोठी स्पेस आतल्या बाजूला आहे.